नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 या दिवशी जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. हे काम करा तरच पैसे येईल. फॉर्ममध्ये बदल करण्याचे सरकारने आदेश दिलेले आहे. तर बघा, तुम्हाला कुठला म्हणजे बदल करायचा आहे ते सुद्धा सांगतो. कोणत्या दिवशी तुमचा हप्ता येईल हे सुद्धा सांगतो. सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. जास्त काही व्हिडिओ मोठा होणार नाही आहे. 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ होईल. याच्यामध्ये कामाची माहिती मी तुम्हाला देईल. जास्त काही तुमचा टाईमपास करणार नाही आहे. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा बहिणींनो, आपल्या चॅनलवरती जी काय माहिती दिली जाते ती सरकारकडून आलेली असते आणि सरकारकडून जी माहिती आली ती मी तुम्हाला देत असतो. खोटी माहिती मी कधी दिली नाही, कधी देणारही नाही आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपलं चॅनल आहे असं महाराष्ट्रामध्ये किती खरी माहिती देतं. बाकी सगळे लोक तुम्हाला थंबनेलला एक ठेवतात, आतमध्ये एक सांगतात. मी भलेही 2 दिवसा मिळून एक व्हिडिओ टाकल, पण जो काय सरकारची माहिती असते, सरकारकडून आलेली माहिती राहते तीच मी व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला कळवत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्याच फायद्याचं आहे. ज्यावेळेस व्हिडिओ टाकाल त्यावेळेस तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचताल, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जर का सबस्क्राईब केलं तर नसता नोटिफिकेशन येणार नाही. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहीण योजना 2025 तुमचा मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे, तर तो किती होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा. जानेवारीचा हप्ता तुमचा हा फक्त 1500 रुपये जमा होणार आहे. आता बघा, ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्याच महिलांना जानेवारीचा हप्ता 1500 रुपये जमा होईल. तो कधी होईल तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या राज्याच्या, मी काय स्वतः सांगत नाही आहे, जी काय माहिती आहे ती सरकारकडूनच आलेली आहे. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅडम यांना आजच प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्याच्यामध्ये की बाबा जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे. तर त्या बोलल्या की लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता आम्ही हा 26 जानेवारीच्या आतमध्ये देणार आहोत. पण त्यासाठी सरकारने काही निकष घातलेले आहे. तो हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो. 1,500 रुपये हप्ता येणार आहे, 2100 रुपये वगैरे काही हप्ता येणार नाही आहे. तर त्यासाठी निकष कोणते घातले, कोणतं काम तुम्हाला करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा. जानेवारीच्या आत हप्ता येणार आहे म्हणून तुमच्याकडे जवळपास अजून नाही काही, तर आज आहे 16 तारीख, तर तुमच्याकडे अजून नाही काही, तर जवळपास इथे तुमच्याकडे 10 दिवस आहे अजून जवळपास. ठीक आहे. तर या 10 दिवसामध्ये तुमचं महत्त्वाचं काम आहे. सरकारने सांगितलं, ते मी स्वतः सांगत नाही आहे. तुमचं जर का बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव जर का एक जर नसेल तर लवकरात लवकर ते एक असल्याबाबतचं, म्हणजे दोन्ही नावाची व्यक्ती एक असल्याबाबतचं बँकेत जाऊन तुम्ही अर्ज करा किंवा तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. नसता त्या बहिणींना मायचान्स सांगतो पैसे येणार नाही बरं का. त्याच्यामुळे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव एकच आहे का नाही हे तुम्ही बघा, कारण सरकारनं आदेश दिले, मी स्वतः सांगत नाही आहे. आता बघा, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. याच्यासाठी तुम्हाला आता म्हणजे उदाहरण देऊन सांगतो. बघा, हे बघा, उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की आता कसं आहे, बऱ्याच बायांचा काय फॉल्ट झालेला आहे माहिती आहे का, की आधार कार्डवर गंगू आहे आणि बँक खात्यामध्ये गंगूबाई आहे. तर गंगूबाई तुला पैसे येणार नाही, कारण तुला सांगतो तुझं नाव इकडं गंगून तिकडं गंगूबाई, त्याच्यामुळे तो फॉल्ट झालेला आहे. त्याच्यासाठी तुला पैसे येणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही नाव हे तुमचं एकच असलं पाहिजे. आधार कार्डवरही ते असलं पाहिजे, बँक पासबुकचं जे काय तुम्ही खातं खोललं आहे त्याच्यावरतीही तेच असलं पाहिजे. उदाहरणार्थ इकडे गंगू असलं तिकडेही गंगूच असायला हवं. एकंदरीत हा सरकारने आदेश दिलेला आहे. आता ज्या बहिणींना एकही रुपया हप्ता आला नाही आहे त्यांच्यासाठी लवकरच एक खुशखबर मी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला कसा फॉर्म ऑनलाईन करायचा सर्व काय माहिती सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लवकर त्यावरती व्हिडिओ आणतो. तुमची काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. नक्की त्या कमेंट वाचून मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.